आज मी तुम्हाला एक नवीन ब्लॉग प्रस्तुत करत आहे। महेंद्रगिरीवर परशुरामांनी जो निवास केलेला आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे। तर या महेंद्रगिरीवर येऊन त्यांनी वास्तव्य केलं आणि 7 चिरंजीवपैकी परशुराम हे एक चिरंजीव आहेत। तर तुम्हाला त्यांच्या मंदिराविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती देत आहे। नक्कीच तुम्ही हा ब्लॉग पहा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि माझ्या महाकाल या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। आता आपण कोकणमध्ये चिपळूण बस स्टॉपवर आलेलो आहोत। आता इथून थेट आपल्याला परशुराम मंदिराकडे जायचं आहे, जो अतिप्राचीन मंदिर आहे तिथे आपल्याला पोहोचायचं आहे। तर आता आपण बसनीच जाणार आहोत। मित्रांनो, आता आपण चिपळूण खेड बसमध्ये बसलेलो आहोत आणि आता आपण परशुराम मंदिराकडे निघालेलो आहोत। मित्रांनो, आता आपण परशुराम मंदिराजवळ उतरलेला आहोत आणि आता वरती टेकडीवर चढण्यास आपण आता सुरुवात करत आहोत। परशुराम मंदिराकडे आता आपण निघालेलो आहोत। रस्त्यामध्ये कोणीच दिसत नाही आहेत, झाडं दिसत आहे, जंगल आहे भरपूर। आता आपण अशी पायवाट धरून मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत। मित्रांनो, आता खऱ्या अर्थाने मंदिराच्या पायऱ्या लागलेल्या आहेत आणि आपण परशुरामाच्या दर्शनासाठी पायऱ्यांवरून खाली उतरत आहोत। या घनदाट जंगलामध्ये परशुरामाचा स्थान आहे। चला तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊया। पायऱ्यावरून खाली उतरत असताना हा जुना दत्त मंदिर लागतोय। मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपण आता पोहोचलेलो आहोत आणि प्रवेशद्वारातून आता थेट आपण दर्शनासाठी एंट्री करत आहोत। समोरच आपल्याला सरोवर दिसत आहे, एक कुंड दिसत आहे। हा जो काही तलाव दिसत आहे, इथे परशुरामांनी बाण मारून बाणगंगा निर्माण केलेली आहे। त्यांच्या बाणातून उत्पन्न झालेली ही गंगा आहे। ही गंगा पापाचा नाश करत असते। आधी इथे भाविक लोक स्नान संध्या करत असत, पण काही वर्षापासून इथे स्नानासाठी मज्जाव केलेला आहे। इथे आता कोणीच आंघोळ्या करत नाहीत। तलावामध्ये हा मासा आपल्याला सुंदर पोहताना दिसतो। तसेच सरोवराच्या पायरीवर आपल्याला 2 कासव दिसत आहेत। तसेच सरोवरामध्ये एक कासव पोहताना दिसतो। असे वेगवेगळ्या प्रकारच्या जातीचे कासव या सरोवरामध्ये आहेत। मित्रांनो, हा फोटो तुम्हाला दिसत आहे तो फोटो भगवान परशुरामांचा आहे। भगवान परशुराम या महेंद्री पर्वतावर वास्तव्य करतात आणि त्यांच्या हा मंदिराचा परिसर अतिशय विलोभनीय आहे। तो मनाला भावून जातो। तुम्हाला समोर जी काही तुळस दिसत आहे, त्या तुळशीला चिरा दगडाचा वापर केलेला आहे। ज्या मेस्त्रींनी ही तुळशी वृंदावन बनवलेला आहे, त्याच्या कामाला माझा सलाम। परशुरामाच्या मंदिराचा जो पुढचा भाग आहे
या पुढच्या भागाचं काही छायाचित्र म्हणजे काही व्हिडिओ मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय मनोहर असा परिसर भगवान परशुरामाच्या मंदिराचा आहे. मंदिराच्या भोवती भरपूर जागा आहे, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. बांधकामसुद्धा फार जुना दिसतोय आपल्याला आणि भरपूर जागा आहे. भगवान परशुरामांच्या दर्शनाला येताना आधी आपल्याला गणपतीचा मंदिर लागतो. गणपतीचं दर्शन झाल्यानंतर गणपती मंदिरासमोर तसेच भगवान परशुरामांच्या मंदिरासमोर भव्य मोठा सभामंडप आहे. येथे दरवर्षी मोठ्या उत्साहाने कार्यक्रम होत असतात आणि अलोट संख्येने येथे भाविक गर्दी करत असतात आणि कार्यक्रमाचा आनंद लुटत असतात. मंदिराच्या खाली उतरल्यानंतर एक गोशाळा लागते. तिथे गायींना चारा पाणी दिला जातो. तसेच अजून थोडा खाली गेल्यानंतर मंदिराच्या बाजूलाच जेवणाची मुफ्तमध्ये सोय केली जाते. भरपूर लोक प्रसाद म्हणून जेवणाचा आस्वाद घेत असतात. तसेच माझा हा मित्रसुद्धा तुम्हाला. मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला मोठमोठे डोंगर, दऱ्या दिसत आहेत, नदीचा प्रवाह दिसत आहे. हा विलोभनीय निसर्ग तेथे आहे. आमचे परममित्र जगदीश लबरे थकलेले आहेत. ॲक्च्युली खूप छान जागा आहे आणि एवढं थकलो आहे, पण तरीसुद्धा या जागा जी बघितली, हे जे सौंदर्य कोकणचं हे बघायला तुम्ही नक्कीच या. कारण जेव्हा पण तुम्ही याल ना, तेव्हा तुम्ही जे थकाल ना त्याचं तुम्हाला काहीच वाटणार नाही. अजूनही हे चेहऱ्यावरची जी स्माईल आहे ना, ती द्विगुणित होत चालली दिवसेंदिवस. हे सर्व शक्य झालंय महाकाल चॅनलचे संस्थापकीय अध्यक्ष माननीय श्री निवृत्तीजी ठाकरे साहेब. थँक्यू, त्यांनी मला ही संधी दिली. त्यांच्याबरोबर हे तीर्थस्थळ बघण्याची मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आणि तुम्हा सर्वांना विनंती करेल की निवृत्तीजी ठाकरे जे व्लॉग बनवतात ते मनापासून बनवतात आणि आपण बघतच असाल किती कठीण ठिकाणी ते जातात, खूप परिश्रम करावे लागतात त्यासाठी. म्हणून मी तुम्हाला त्यांच्या या परिश्रमासाठी एक विनंती करेल की तुम्ही त्यांचे व्लॉग बघा, शेअर करा, त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू. तेही माझे आभार मानलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद.